फक्त ईव्हीएम मध्ये घोटाळा होता. राऊतांनी या निवडणुकीचे उदाहरण देत केला आरोप. लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपले सरकार स्थापन केले, ज्यामुळे विरोधकांनी ईव्हीएमवर ठपका ठेवत पराभव झाल्याचे म्हटले. पण आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यात आला होता असा आरोप केला आहे. याबाबतचे उदाहरण सुद्धा राऊतांनी दिले आहेत. त्यांनी आज मंगळवारी 8 एप्रिल प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय. भाजपचा पाठिंबा, पैशांची ताकद आणि ईव्हीएम घोटाळ्यामुळे विधानसभेत ठाण्यातील त्यांना काही जागा मिळाल्या असा टोला राऊतांनी लगावलाय. ठाण्यातील विधानसभेच्या जागा ते भाजपच्या मदतीने जिंकल्या आहेत. हा विजय पैशांची ताकद आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यांवर मिळवला आहे. ईव्हीएमचे घोटाळे आपण म्हणत आहोत, पण 2 दिवसांपूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. याच ठिकाणी 4 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा ईव्हीएमद्वारे पराभव करत 50,000च्या मताधिक्याने निवडून आले. तिथे 2 दिवसांपूर्वी झालेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांचे पॅनल प्रचंड मताधिक्याने जिंकले. या निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या. तोच मतदार, तेच क्षेत्र, तीच माणसं. फक्त यावेळी ईव्हीएमवर मतदान झाल्याने घोरपडे जिंकून आले आणि आता मतपत्रिकेवर मतदान झाल्याने पाटील यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून आल्या आहेत. याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे दिसून आले असा आरोपच राऊतांनी केलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.